माझा जन्म कुंभ राशीतच का झाला? कुंभ राशीचे रहस्य, स्वभाव, भाग्य आणि भविष्य. नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत एक असामान्य आणि विचार करायला लावणारा प्रश्न. माझा जन्म कुंभ राशीतच का झाला? हा केवळ एक जन्मतारीख व योगायोग आहे का, की त्यामागे लपलेलं आहे एक अद्भुत ज्योतिषशास्त्रीय रहस्य? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचा स्वभाव, तुमचं भाग्य आणि उद्दिष्ट, आणि तुमचं भविष्य. चला तर सुरुवात करूया या आध्यात्मिक प्रवासाला. कुंभ ही राशीचक्रातील 11वी राशी आहे. याचा कालावधी असतो जानेवारी 20 ते फेब्रुवारी 18 दरम्यान. ही राशी नियंत्रित करते शनी आणि युरेनस हे ग्रह. शनी शिस्त, कर्म आणि संयम. युरेनस नाविन्य, क्रांती, तंत्रज्ञान आणि भविष्याचा दृष्टिकोन. कुंभ ही राशी वायू तत्वाशी संबंधित आहे, विचारशक्ती, कल्पकता आणि ज्ञान याचे प्रतीक. आपली राशी ठरते आपल्या जन्मवेळेच्या चंद्राच्या स्थानावरून. जर जन्माच्या वेळी चंद्र कुंभ राशीत असेल तर तुमची राशी कुंभ मानली जाते. पण केवळ ग्रहांची स्थितीच नव्हे, तर तुमच्या आत्म्याने ज्या प्रकारचे अनुभव घेण्याची तयारी केली आहे त्यावर सुद्धा ही निवड अवलंबून असते. कुंभ राशीतील आत्मा म्हणजे विचारवंत, बदल घडवणारा आणि समाजासाठी नवदिशा देणारा. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसणारे वैशिष्ट्यपूर्ण गुण: खोल विचार करणारे, स्वतंत्र स्वभावाचे, समाजात वेगळं स्थान निर्माण करणारे, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र किंवा आध्यात्मिकतेशी जोडलेले, नियम मोडून नवनियम घडवणारे, प्रसंगी थोडे थंड किंवा अनइमोशनल वाटणारे पण त्यांचा हेतू असतो उच्च विचार. उदाहरणार्थ विवेकानंद, गॅलिलिओ, चार्ल्स डार्विन यांसारख्या थोर विचारवंतांची प्रवृत्ती कुंभसारखीच होती. काही आत्म्यांना जीवनात क्रांतिकारक विचार रुजवायचे असतात. काही आत्म्यांना मानवी समाजात बदल घडवण्याचं कार्य करायचं असतं. अशा आत्म्यांना मुक्त, व्यापक आणि बुद्धिप्रधान दृष्टिकोन हवा असतो, म्हणून ते कुंभ राशीत जन्म घेतात. कुंभ राशीचा जन्म म्हणजे मानवतेची सेवा करणारा विचारशील योद्धा. पुढचं दशक कुंभ राशीच्या लोकांसाठी सततच्या संधींचं योग असेल. डिजिटल जग, AI, सोशल इनोव्हेशन, आध्यात्मिक विज्ञान यामध्ये त्यांना मोठी भूमिका बजावता येईल. मात्र गरज आहे ती आपल्या भावनांशी जोडून राहण्याची आणि वैयक्तिक अहंकार टाळण्याची. मित्रांनो, कुंभ राशीत जन्म घेणं ही एक योगायोग नाही, ती एक जबाबदारी आहे. तुमचं कार्य आहे समाजाला नवा मार्ग दाखवणं, विचारांची मशाल घेऊन चालणं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या राशीच्या रहस्यांसाठी तयार राहा आणि लक्षात ठेवा, तुमचं विचारधन हेच तुमचं खरे भाग्य आहे.